नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी टेस्टी आणि स्पायसी असा आलू पराठा करून दाखवणार आहे। तर यासाठी सगळ्यात आधी मी 2 कप कणिक या भांड्यात घेतलेली आहे। त्यात अर्धा चमचा मीठ मी घातलंय, त्याच्यातच मी 2 चमचे तेल ॲड केलंय आणि आता आपल्याला ही कणिक साधारण मीडियम अशी भिजवून घ्यायची आहे। आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यात पाणी घालणार आहोत। तर माझी कणिक मी भिजवलेली आहे, त्यामध्येच मी वरून अजून 1 चमचा तेल यात घालत आहे आणि छान अशा पद्धतीने मी ही कणिक मळून घेत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। आता मी ती झाकून ठेवणार आहे साधारण 20 मिनिटांसाठी। तर आता मी इथे या भांड्यामध्ये 4 मीडियम साइज बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर त्यांना मी आता बारीक करून घेत आहे। तर मी हे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। त्यात अर्धा चमचा मीठ मी घालत आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट किंवा तुम्ही साधं तिखट सुद्धा वापरू शकता, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे बारीक कट केलेला कांदा मी इथे घेतलेला आहे आणि याच्यातच 1 चमचा लसण अद्रक जिरे याची पेस्ट मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। याच्यात 1 चमचा मी हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत, ते पण घालत आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण मी यामध्ये घालत आहे। तर कोथिंबीर तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता, तुम्हाला अशी पण घालता येईल किंवा मग तुम्ही बारीक करून घेतली तरी चालेल मिक्सरमधून। तर मी आता हे सगळं चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेत आहे। तर हे अशा पद्धतीने मी हे सारण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपली कणिक छान भिजलेली आहे, 20 मिनिटं झालेली आहेत। त्याचे मी अशा प्रकारे 4 भाग करून घेत आहे। तर आता आपण एक भाग घेऊन त्याची पोळी लाटून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी तर आपण हा 1 भाग घेतलेला आहे, ती मी आधी हातानेच मोठी करून घेणार आहे, कारण आपल्याला यामध्ये सारण भरायचे, त्यामुळे हे अशा पद्धतीनं मी ते मोठं करून घेत आहे जी आपण कणिक घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये मी सारण घेतलेलं आहे, एवढं सारण मी साधारण घेतलेलं आहे। तर आता हे त्याच्यात आपण घालायचं आहे। थोडं जास्तच सारण घेतलं तर टेस्ट चांगली येते। तर आता ते आपण व्यवस्थित बंद करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं मी हे बंद करून घेत आहे। तर साधारण मोदक जसं आपण करतो ना, मोदकासारखंच आपल्याला ते बंद करून घ्यायचे आणि इथे या भागावरती पुन्हा एकदा नीट प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही। आता आपण हा पराठा लाटून घेणार आहोत। तर जास्त प्रेस करून आपल्याला तो लाटायचा नाहीये, त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला तो लाटायचं आहे, कारण जास्त प्रेस केलं तर पुन्हा सारण आपलं बाहेर येऊ शकतं। त्यामुळे आपण अशा पद्धतीनं
हा पराठा लाटून घेत आहोत। आता मी पॅन गरम करून घेतलेला आहे, तर हा जो पराठा आहे तो मी याच्यावर टाकलेला आहे। आपल्याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचे खरपूस त्याला। तर वरून मी त्याच्यावर तूप पण लावत आहे। छान दिसत आहे, छान खरपूस असं भाजल्या गेलेला आहे पराठा। आता मी दुसरा पण पराठा याच्यावर टाकत आहे। असंच दोन्ही साईडनी आपण ते छान भाजून घेणार आहोत। त्याच्यावरून मी तूप पण लावत आहे। तुम्ही बघू शकता छान खरपूस असा हा पण पराठा मी भाजून घेतलेला आहे। तर टेस्टी आणि स्पायसी असा आलू पराठा विथ बटर तयार आहे। आलू पराठा तुम्ही दही किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता। मुलांना आवडेल असा टेस्टी आणि स्पायसी आलू पराठा विथ बटर जरूर करून बघा। तर हा पराठा मी तुम्हाला ओपन करून दाखवते, कारण आपलं सारण यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं फील झालेलं आहे। सगळीकडे ते व्यवस्थित असं दिसत आहे आपल्याला। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।